ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। 45 दिवसांच्या सुट्ट्यानंतर आज विदर्भातल्या शाळा सुरू झालेल्या आहेत। अमरावती जिल्ह्यातल्या देखील शाळा आजपासून सुरू झालेल्या आहेत। जवळपास 1500 पेक्षा अधिक जिल्हा परिषदच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो बँड पथकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जातं। दुसरीकडे औक्षवण करून जे आहे ते विद्यार्थ्यांचं स्वागत केलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 1576 जिल्हा परिषदेच्या शाळा आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहतो अमरावती महानगरपालिकेच्या 63 शाळा आहे आणि त्या शाळा सुरू झालेल्या आहेत। विद्यार्थ्यांचं स्वागत जे आहे ते शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी केलं जात आहे। औक्षण जे आहे ते केलं जात आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी जिल्हा परिषदेची ही कन्या शाळा आहे आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थिनी आहे आणि विद्यार्थिनींना या ठिकाणी आपण बघू शकतो औक्षण शिक्षकांच्या वतीनं केलं जात आहे। नोटबुक आणि पेन्स त्यांना दिले जात आहेत। अत्यंत महत्त्वाचा दिवस आजचा विद्यार्थ्यांसाठी आहे। अनेक नवीन विद्यार्थी आहेत, काही जुने विद्यार्थी आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। दुसरीकडे आपण बघू शकतो या ठिकाणी हर्ष उल्हासाचं वातावरण आहे, परंतु खाजगी शिक्षण संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळा मात्र आज बंद आहे। जवळपास 500 पेक्षा अधिक खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळा बंद आहेत। जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहे। आजचा पहिला दिवस आहे, हर्ष उल्हासाचं वातावरण आहे। काही विद्यार्थी आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। बेटा काय सांगशील, आजचा पहिला दिवस आहे, कसं वाटते? छान वाटते आणि मला छान वाटते कारण की मी स्कूलमध्ये आले। कुठल्या वर्गामध्ये तू? 6। सर नोटबुक देत आहे, तुमचं स्वागत करताय, पेन देत आहे, कसं वाटतं? एकदम छान वाटत आहे। एकदम हर्ष उल्हासाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसतंय। संपूर्ण विद्यार्थिनी आहे त्या कन्या शाळेमध्ये शिकणाऱ्या शाळेचा पहिला दिवस आहे, त्यामुळं हर्ष उल्हासाचं होता। बेटा काय सांगशील, शाळेचा पहिला दिवस आहे, कसं वाटते? चांगलं वाटते। कुठल्या क्लासमध्ये शिकतेस? 6। सरांच्या वतीनं बुक दिलं जातंय, पेन देतात? हो। शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येने संपूर्ण विद्यार्थिनी आहेत। कन्या शाळा आहे ही जिल्हा परिषदेची। त्यानंतर या ठिकाणी बघतोय आपण त्यांना नोटबुक्स आणि पेन देऊन जे आहे ते शिक्षकांच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं जात आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर हर्ष आणि उल्हासाचं संपूर्ण वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं पटसंख्या वाढीसाठी जिल्हा परिषदकडनं जे आहे ते प्रयत्न केले जात आहे। दुसरीकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आज शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं पाहिजे असे शासनाचे निर्देश आहे, परंतु मात्र अजूनही अधिकारी जे आहेत ते या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आले नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे शिक्षकांच्या वतीनं जर आपण पाहिलं तर या विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे।